विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन सर्व्हिस मध्ये स्वागत आहे. बाळांनो, आज आपण या लेक्चर मध्ये 1.2 या लेसन मधील पॅसेज नंबर 6 ला सुरुवात करत आहोत. पॅसेज नंबर 6 बाळांनो, या पॅसेजवर आधारित या ठिकाणी बघा 28 मार्च 2026 ला जो पेपर झाला, यावर्षी जो पेपर झाला 2026 ला 28 मार्च 2026 ला पेपर झालेला होता. त्या पेपर मध्ये हा पॅसेज पडलेला आहे. तुम्हाला हा पॅसेज पडलेला आहे. तर 6 नंबरचा पॅसेज घेतलेला आहे आपण. तर रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. खाली पॅसेज वाचा आणि ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. किती मार्काला असतो टोटल पॅसेज? एकूण 10 मार्काला असतोय. A1 चा बाळांनो या ठिकाणी कंप्लीट नाही, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स नाही, तर इथं मिस्टेक झालेले. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स म्हणजे हे वाक्य काय कशासाठी आहे बाळांनो? ट्रू ऑर फॉल्स साठी आहे. हे लक्षात घ्या. किती मार्काला बघा? हे 2 मार्कासाठी. तर सेंटेन्स नंबर फर्स्ट कडे बघूया आपण. सेंटेन्स नंबर फर्स्ट ला बघू आपण कशा प्रकारचं वाक्य आहे ते. बरोबर आहे. तर नंबर 1, द नरेटर हर्ड द बार्किंग ऑफ स्ट्रीट डॉग. तर लेखकाने रस्त्यावरचे कुत्रे भुंकत असलेला आवाज ऐकले होते की नाही? तर बिलकुल ऐकलेले होते. म्हणून बाळांनो या वाक्याला काय करायचे? आपल्याला ट्रू करायचे. म्हणून इथं ट्रू करा. पहिलं वाक्य बरोबर आहे. बोर्डाला विचारायला प्रश्न आहे, बोर्डामध्ये विचारायला पॅसेज आहे, लक्षात ठेवा. हा, तर नंबर 2 बाळांनो, सेंटेन्स नंबर 2, द नरेटर डिड नॉट हिअर द डिस्टर्बन्स. लेखकाने त्या ठिकाणी त्या म्हणजे गोंधळ टाकणारा किंवा त्या ठिकाणी अर्थ निर्माण करणारा आवाज त्याने ऐकलेले नव्हते म्हणाले तर ऐकले होते. बघा बाळांनो, ऐकले होते म्हणूनच त्या ठिकाणी त्याने हातातील पुस्तक बाजूला ठेवलेले होते. म्हणून हे फॉल्स आहे. हे वाक्य कसं आहे? फॉल्स आहे. सेंटेन्स नंबर 3, द डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनदर मेल टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. आता लक्षात घ्या बाळांनो, काय म्हणलंय? द डॉमिनंट मेल म्हणजे नर जातीचं मोठं प्रबळ म्हणजे अशा प्रकारचं वानर युजली डज नॉट अलाउ अनदर मेल टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप म्हणजे मोठं नर जातीचं वानर दुसऱ्या ग्रुप मधलं नर जातीचं बाळ असेल किंवा त्या ठिकाणी वृद्ध असेल त्याला आपल्या ग्रुपमध्ये येऊ देत नाहीत असं म्हणलंय. तर हे वाक्य आपल्या पॅसेज नुसार जर पाहिलं तर वाक्य करेक्ट आहे. म्हणून हे वाक्य ट्रू आहे. वाक्य ट्रू असेल, वाक्य बरोबर असेल तर ट्रू करायचं, वाक्य चुकीचं असेल तर फॉल्स करायचे. द नरेटर गॅदर्ड अ थिन स्टिक इन वन हँड. थिन म्हणाले त्या ठिकाणी थिन बरोबर आहे. तर या ठिकाणी थिन नाही तर स्टक आहे. बरोबर त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी वाक्य चुकीचं आहे, फॉल्स आहे. FALSE फॉल्स. ट्रू फॉल्सचा प्रश्न मिटला. ट्रू फॉल्सचा प्रश्न मिटला बाळांनो. याच्यानंतर काय करायचं आपल्याला? याच्यानंतर खाली पॅसेज दिलेला असतो. पॅसेज दिला काय अशा प्रकारचं? आता पॅसेजच्या खाली या ठिकाणी A2चा प्रश्न बाळांनो, A2चा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी कशा प्रकारचा असते? A2चा प्रश्न जर पाहिला आपण, लक्ष द्या, A2चा प्रश्न 2 मार्कासाठी असते. A2चा प्रश्न सुद्धा. हा, तर A2च्या प्रश्नाला सुद्धा बाळांनो या ठिकाणी 2 गुण असतात. किती गुण असतात? 2 गुण असतात या ठिकाणी. 2 गुण. तर काय म्हणलं या ठिकाणी बघा? A2चा प्रश्न गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोइंग म्हणजे खालील गोष्टीसाठी रिझन म्हणजे कारण सांगा. तर काय म्हणलं इथं? द नरेटर रश टू द वरंडा बिकॉज. लेखक त्या ठिकाणी वरंड्यामध्ये गेले. कारण काय? लेखक वरंड्यामध्ये गेले कारण काय? हा, तर कारण आपल्याला सांगायचंय. म्हणजे लेखक वरंड्यामध्ये का आले याच्यासाठी आपल्याला कारण सांगायचंय, रिझन सांगायचंय. बरोबर आहे. तर बाळा याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? आपल्या पॅसेजकडे चला. मग आपल्या पॅसेजकडे चला. हा, तर बाळांनो काय करायचंय? लेखक कशासाठी आले होते? क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी म्हणजेच त्या ठिकाणी नेमकं काय चालू होतं, गोंधळ कशासाठी चालू आहे हे पाहण्यासाठी लेखक त्या ठिकाणी गेले होते. त्यांच्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली की आतापर्यंत अशा प्रकारचा गोंगट आवाज कधी आलेला नाही. आतापर्यंत गोंगट आवाज असा कधी आलेला नाही. मग आता काय एवढा मोठा गोंगट आवाज येतोय हे पाहण्यासाठी कवी लेखकामध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. मग पहिलं एक्झाम्पल 1, 2, 3 चौथ्या लाईन मध्ये क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी
म्हणजेच त्या ठिकाणी लिहून घ्या बाळांनो, क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिहून घ्या तिथं, लिहून घ्या त्या ठिकाणी. आणि नंबर सेकंड, he wants to know what was going on. म्हणजे नेमकं काय चालू होतं हे कवीला लेखकाला बघायचं होतं, त्याच्यासाठी एक त्या ठिकाणी लेखक वरण्यामध्ये गेलेले होते. अशा प्रकारचे आपल्या या ठिकाणी 2 A2 चा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. आता A3 प्रश्न, राईट अँटिनिमस. बघा ना, अँटिनिमस जर म्हटलं तर विरुद्धार्थी शब्द लिहून घ्या खाली व्यवस्थित. विरुद्धार्थी शब्द गॅदर्ड म्हणजे एकत्र करणे, बरोबर आहे. तर स्कॅटर्ड, SCATTERED, स्कॅटर्ड म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात. मर्सिफुली म्हणजेच करुणावादी, तर मर्सिलेसली निर्दयीपणानं, MERCIFULLY मर्सिफुली. फिमेल मेल, MALE, फिमेल म्हणजे मादी, मेल म्हणजे नर. हीड म्हणजे लक्ष केंद्रित करणे, इग्नोर, IGNORE, इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे. हा झाला A3 चा प्रश्न. आता A4 चा प्रश्न बघा, ग्रामरवर आधारितच असणार. याला सुद्धा 2 गुण आहेत. The barking became louder and more aggressive. तर बाळांनो, rewrite the sentence using not only but also असं या ठिकाणी प्रश्न विचारले. नॉट ओनली बट अल्सो जर म्हटलं तर 2 प्रकारामध्ये आहेत की असं 2 प्रकार, 2 कर्त्या जोडून येणाऱ्या अँड च्या वाक्याचे नॉट ओनली बट अल्सो करणे, आणि दुसरा प्रकार आहे 2 शब्दसमूह जोडून येणाऱ्या अँडच्या वाक्याचे नॉट ओनली बट अल्सो करणे. अशा प्रकारचे 2 नॉट ओनली बट अल्सो या टॉपिक मध्ये आपण शिकवलेला आहे. तर मग आता काय, तर बाळांनो, ज्यावेळेस नॉट ओनली बट अल्सो करायला सांगतात त्यावेळेस वाक्यात अँड कुठे आले बघायचो, काय लिहित आहे ना. मग हे अँड हे एचवीच्या किंवा व्हीच्या पलीकडे आहे का अलीकडे चेक करायचे. जर अँड हे व्ही किंवा एचवीच्या पलीकडे असेल तर ते 2 शब्दसमूह जोडलेला असते, आणि अँड हे व्ही एचवी किंवा व्हीच्या अलीकडे असेल तर त्यावेळेस 2 कर्त्यास जोडलेला आहे. तर या वाक्यामध्ये ना हे अँड या ठिकाणी आणि व्ही इथं आहे बिकेम ह्याच्या पलीकडे, ह्याचा अर्थ हे 2 कर्त्यास 2 कर्मा शब्दसमूह जोडलेलं हे वाक्य आहे. तर मग बाळांनो, याचं आता सूत्र जर बघितलं आपण तर पहिल्यांदा आपण याचं सूत्र त्या ठिकाणी लिहून घेऊया. आपण याचं सूत्र कसं आहे ते लिहून घेऊया. पॅटर्न दिलेलं आहे, तुम्हाला व्यवस्थित त्याला पाठ करायचं, तोंडपाठ करायचं, आणि त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यासाची तयारी त्या ठिकाणी करायची आहे चांगले मार्क घेण्यासाठी इंग्लिशमध्ये. तर बघूया आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न 2026-27. हो का, क्वेश्चन नंबर, सब क्वेश्चन, कंटेंट, त्याच्यामध्ये काय विचारतात, ते किती मार्काला आहे आणि ते किती मिनिटांमध्ये सोडवायचे, असं इथं आपण या ठिकाणी टेबल दिलेला आहे. तर बाळा, वेळ न घालवता पाहूया आपण. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, लँग्वेज स्टडी 8 मार्क 16 मिनिटांमध्ये सोडवायचे. क्वेश्चन नंबर फर्स्ट बी, लँग्वेज स्टडी 2 मार्क 4 मिनिटांमध्ये सोडवायचे. आता आलं क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 ए, सीन पॅसेज पहिला 10 मार्क 20 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 2 बी, सीन पॅसेज सेकंड 10 मिनिट 20 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 3 ए, स्टांजा पोयम मधून 5 मार्कासाठी 10 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 3 बी, अप्रिशिएशन ऑफ द पोयम मधूनच असेल, 5 मार्कासाठी 10 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 4 ए, अनसीन पॅसेज 10 मार्क्स 20 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 4 बी, समरी रायटिंग 5 मार्क 10 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 5 ए, लेटर रायटिंग 5 मार्कासाठी 10 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 5 बी, डायलॉग रायटिंग 5 मार्क्स 10 मिनिटांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 ए, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 5 मार्क 10 मिनिटांमध्ये सोडवायचे. क्वेश्चन नंबर 6 बी, एक्सप्लेन द थीम 5 मार्क 10 मिनिटांमध्ये सोडवायचे. क्वेश्चन नंबर 7, ट्रान्सलेशन 5 मार्कसाठी 10 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवायचं आहे. हे पूर्ण क्वेश्चन पेपर पॅटर्न तुम्हाला पाठ करायचंय, त्याच पद्धतीने तुम्हाला बोर्डामध्ये प्रश्नपत्रिका येणार आहे. याचं पाठ करून त्या पद्धतीने तुम्ही अभ्यासाला लागायचं